संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तेथे आपण पारिके नाही तेथे आपण पारिके नाही तेथे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख पारिके नाही तेथे आपण पारिके नाही तेथे आपण पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जा साधू थोर जाना साधू थोर जा साधू थोर जाना साधू थोर जा साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी जाना साधू थोर साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वभूती रमे शरीराचा भ्रम नोने सदा शरीराचा भ्रम नाही सुदा शरीराचा भ्रम नाही सुदा साधू थोर जाना साधू थोर जा साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे नाम म्हणे गाय तुझ एक सार म्हणे गाय तुझ एक सार गाय तुझ एक सार म्हणे गाय तुझ एक सार निरंतर वर्त बसे साधू निरंतर भरत साधू निरंतर भरत साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी हरे हरि देव हरि राम वा वा याच्यासाठी तर स्वर्गातले देव सुद्धा या मृत्यू लोकांची अपेक्षा करतात कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही महाराज म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवान मृत्यू संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे काय
अपना पारिखे नाही कोठे अपना 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 हे अपना पारिखे नाही कोठे नाही कोठे अपना पारिखे नाशिते थे अपना अपना पारिखे नाही देते अपना पारिखे नाही देते नाही देते नाही देते अपना पारिखे नहीं देते अपना पारिखे नहीं देते साधु थोर जाना 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 साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा
काय सांगू सुख अपना परिगे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नो एकदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल 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 नमो पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा नमो गोविंदा गोपाळा नमो गोविंदा गोपाळा हो नमो गोविंदा गोपाळा नमो गोविंदा गोपाळा हे नमो वैष्णवा सकळा नमो वैष्णवा सकळा नमो वैष्णवा सकळा नमो वैष्णवा सकळा योगिया ऋषीश्वरा नमो नमो योगिया ऋषीश्वरा नमो 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 आदि माया सागरा नमो आदि माया सागरा योगिया ऋषीश्वरा योगिया ऋषीश्वरा नमो 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 आदि माया सागरा नमो आदि माया सागरा नमो पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा नमो गोविंदा गोपाळा गोपाळा नमो गोविंदा गोपाळा गोपाळा नमो वैष्णवा सकळा म्हणून ते करावं लागतं हा हे नाही केलं तर आणि केल्यावर काय होतं सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ हे नामा म्हणे पितृ आशीर्वाद देते नामा म्हणे पितृ आशीर्वाद देते हो कल्याण इच्छिते सर्व काळ सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ नमो मन पितृ आशीर्वाद देते नमो मन पितृ आशीर्वाद देते हो कल्याण इच्छिते सर्व काळ सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ काळ नाही केलं तर हा कटा त्यांचे करीती पितरण वंश दुराचारी हा आणि केलं तर नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ माझ्या कुळाचं या कुळाचं कल्याण व्हावं असा आशीर्वाद देतात म्हणून या ठिकाणी हे करावं लागतं आणि म्हणून आज या ठिकाणी हा गलांडे परिवार आणि या परिवारानं या ठिकाणी हे सुंदर सेवेचं आयोजन केलेलं आहे आज त्यांच्या पाठीमागं दादासाहेब सोपान गलांडे त्याचप्रमाणे त्यांच्या 3 बहिणी बैडाबाई जगन्नाथ कुलगे साखराबाई बापू कुलगे आणि सविता शिवाजी वाघमोडे असा हा गोड परिवार आहे महाराज आणि या परिवाराने या ठिकाणी या सेवेचं आयोजन केलेलं आहे महाराज म्हणून त्यांना द्यावेत एवढे धन्यवाद
थोडेच आहेत. हा नंदू शेठ तुम्ही घाबरू नका. मी असा कीर्तनकार आहे, मला काय सिस्टीमची गरज लागत नाही. हा एका ठिकाणी तर असं झालं, हा गावाचं नाव सांगत नाही पंतकुली महाराज, पण रामकृष्ण हरी म्हणलं आणि बंद पडलं. जे विठ्ठल झालं तरी चालू झालं नाही. घरी आलो 4 वाजता फोन केला त्या मालकाने, महाराज चालू झालंय. ठीक आहे ना. हा म्हणून अगदी गोड सिस्टीम आहे. म्हणून तुमच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल 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 अगदी नियोजित वेळेमध्ये सेवा. 12:05 सगळं होईल मामा. टेन्शन घेऊ नका. उशिरा जरी गाडी सुटली तरी टायमावर न्यायची जबाबदारी माझी. म्हणून अगदी वेळेमध्ये या ठिकाणी सर्व कार्यक्रम पार पडेल. म्हणून आज सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. ऐका. ज्ञान म्हटलं की माझ्या ज्ञानोबराईकडे पाहावं. शांती म्हटलं की माझ्या नाथ बाबाकडे पाहावं. वैराग्य म्हटलं की माझ्या तुकोबाराईकडे पाहावं. आणि भक्ती म्हटलं की माझ्या नामदेव महाराजाकडे पाहावं. किती भक्ती होती नामदेव महाराजाची. दामू शेट्टीन गोनाईच्या पोटी जन्माला आलेलं ही लेकरू लहान वयामध्ये भगवान परमात्म्याला जेवायला घाला. आई साहेबांना सांगावं नामदेवा. काय आई? अरे तुझे बाबा आज गावाला गेले, मग नैवेद्य देवाला दाखवून ये. लहान लेकरू नैवेद्याचं ताट हातामध्ये घ्यावं महाराज. आणि नैवेद्याचं ताट हातामध्ये घेऊन एका हातामध्ये ताट घ्यावं, एका हातामध्ये तांब्या घ्यावा पाण्याचा. आणि भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये जावं. देवाकडे एकटक पाहावं. देवानं नामदेव महाराजाकडे पाहावं महाराज. आणि देवाला सांगावं, देवा जेवून घे. भगवान परमात्म्यानं नामदेव महाराजाकडे पाहावं नुसतं महाराज. एक नाही, दोन नाही. देवा जेवण आणलं, जेवून घे. नैवेद्य आणलाय, जेवून घे. देव बोले ना महाराज. 2-3 वेळा. किती वेळ विनवणी करणार आहे महाराज? आहे की नाही? 2-3 वेळा विनवणी केली. देव काय ऐके ना महाराज. मग मात्र देवाला सांगितलं, देवा आता बऱ्या बोलानं सांगतो, जेवण करून घे. नैवेद्य आणलाय. नाही जेवला तर तुझी विटन माझं डोकं. विटेवरती डोकं आपडणार एवढ्या जगाच्या मालकाने नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा हो नो हे सामान्य महिमा संतांचा. हो नैवेद्य हातीचा. नैवेद्य हातीचा मूर्ती सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी देवी देवी. टाळी वाजवा एकदा. असली लेकरं ज्याच्या पोटी जन्माला आलं त्यांना धन्यता महाराज देतात. धन्य माता पिता मुळे कन्या पुत्र होती जे 7वी. आहे का नाही? म्हणून अगदी आनंद आहे. आणि आज सेवेला आनंद आहे मामा. सांगू का? कारण लाईट तर आलीच. हे तर चालू झालंच. पण एक एकाहुनी बळी रे. आहे का? गायक तसेच, आज वादक तसेच, टाळकरी तसेच, श्रोता वर्ग सुद्धा तसा आहे. मी नेहमी सांगत असतो, प्रवासाला जायचं म्हटल्यावर मजा कधी महाराज? गाडी चांगली पाहिजे, गडी चांगलं पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेलं पाहिजे. घालतंय वड्यात.
नाही महाराज, गाडी चांगली पाहिजे. हा काका, गडी चांगलं पाहिजे. हा. आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. है का? हा तर प्रवासाला मजा आहे महाराज. हा है की नाही? जेवणाला कधीच जेवणाला कधी चांगली हो. जेवणाला सुद्धा चव कधी माहिती आहे मला. बाजरीची भाकर पाहिजे, गावरान गायचं दूध पाहिजे, आणि तोंडी लावाय मिरचीचा ठ्याचा पाहिजे. तेवढं लगेच सांगा येतंय, पण प्रमाण एखादं नाही देता येत. है का नाही? तोंडी लावाय मिरचीचा ठ्याचा पाहिजे, है का नाही? पण भाकरी फुगली पाहिजे बरं का. आता भाकरी फुगाना करणारीच फुगती. असो महाराज, आज सेवेला आनंद आहे. एक एकाहुनी बळी रे महाराज. म्हणून नामदेव महाराज भगवान परमात्म्याला या ठिकाणी वेटेवरती डोकं आपटणार एवढ्यात भगवान परमात्मा खाली उतरला, नामदेव महाराजाला जवळ घेतलं, समोर बसवलं महाराज. आणि समोर बसवल्यानंतर नामदेव महाराजांना त्या नैवेद्याच्या ताटामध्ये हात घालावा, घास मोडावा आणि भगवान परमात्म्याच्या मुखाकडे न्यावा. आणि देवानं सुद्धा तू नामदेव महाराजाचा घास खावा महाराज. म्हणून म्हणले, नोह्या सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ते नामदेव महाराज होते. आपल्या पोरांना सांगा की नैवेद्य दाखवून ये म्हणून. आपली सुद्धा जाते ती. हातात ताट, एका हातात तांब्या. देवापाशी गेलं की तुकडा मोडून तिथे दिन, महागारी आलं की आई म्हणते नैवेद्य, म्हणते खाऊन टाकला. हे दामू शेट्टीच्या बाबतीत नाही महाराज. रिकामं ताट घेतलं, देव पोटभर जेवला, रिकामं ताट घेऊन घरी गेले. आईसाहेबाने विचारलं, नामदेवा नैवेद्य काय केला? नामदेव महाराजांना सांगावं, आई देव जेवला, लबाड बोलू नको. 12 वर्ष झालं तुझे बाबा नैवेद्य दाखवत्यात, आजपर्यंत भगवान परमात्म्यानं नैवेद्य खाला नाही. आणि तू गेला नैवेद्य खाला म्हणतो देवानं. आई खरंच सांगतो ग, नैवेद्य देवानं खाला. लहान लेकर लाबाड कधी बोलत नाहीत महाराज. खरंच बोलते ते. दामू शेट्टी आल्यानंतर सांगितलं, ऐकलं का ग? नामदेव काय म्हणतोय? देवानं नैवेद्य खाला. नामदेवा खरं सांग. बाबा खरंच देवानं नैवेद्य खाला. दामू शेट्टीने हे विचारलं, पण नामदेव महाराजांना खरं सांगितलं, पण खरं पटलं नाही महाराज. कारण ते पाहिलेलं नव्हतं. नामदेव महाराजाला मारलं महाराज. धस 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 नामदेव महाराज रडले. पण दामू शेट्टीला झोप लागना महाराज. कधी माझ्या पोराला मी 5 बोटं लावली नाही. पण देवा आज तुझ्यामुळं माझ्या पोराला मार बसला. नामदेव महाराजांना सुद्धा विचार करावा, देवा तुझ्यामुळं मला आज बाबांनी मारलं आणि माझ्यावरती आळ आला. दामू शेट्टीने सांगा, उद्या सुद्धा नामदेव महाराजाला नैवेद्य घेऊन लाव, मला पाहायचंय. दुसरा दिवस उजळावा. दुसऱ्या दिवशी सुद्धा नामदेवाला सांगा, नामदेवा नैवेद्य घेऊन जा. परत नामदेव महाराजांना नैवेद्याचं ताट घ्यावं, हातामध्ये तांब्या घ्यावा आणि रावळात जावं. दामू शेट्टीने पाठीमागं यावं आणि गरुड खांबाच्या आड दडून बसावं. देवाला परत सांगावं, देवा झालं का तुझं समाधान? का रे नामदेवा? अरे नैवेद्य तो खाला आणि मार मला बसला. तसंच आहे आपलं सुद्धा प्रसाद महाराज. एखाद्या आंब्याच्या झाडाला आंबे दिसावे, ते कुणी पाहावे? डोळ्यांनी पाहावं. खाली वाकून हातानं दगड घ्यावा आणि तो दगड आंब्याला लागावा, खाली पाडावा आणि पडल्यानंतर तो गोड आंबा तोंडाने खावा. तेवढ्यात मालक यावा. मालकानं मार कुणाला द्यावा? वा, ऐका. तसंच झालं महाराज. नामदेव महाराज म्हणजे तू नैवेद्य खाला, मार मला दिला. तुला पटतं काय? देव म्हणला, नामदेवा झालं ही झालं, पण तू जेवला का? काय विचारतो देवा, तू जेवला का म्हणून? रात्रीपासून उपाशी आहे, घरदार उपाशी. बाबांनी पण खाल्लं नाही का? मला मारलं म्हणून खाल्लं नाही. असं प्रेम लागतं, हे का नाही? मुलाचं वडिलाचं.
महाराज देवानं विटेवरून खाली यावं, नामदेव महाराजाला समोर घ्यावं, पाटावरती बसवावं, हा आणि नैवेद्याच्या ताटामधला घास मोडावा, महाराज नामदेव महाराजच्या मुखाकडे न्यावा. आणि हे सगळा चित्रपट माझ्या दामू शेट्टीनं गरुड खांबाच्या पाठीमागून पाहावा महाराज. 10वं जेवण कडकडून मिठी मारावी. हा धन्य आम्ही जन्मालून दास विठोबाचे झालो. देवा मला जे जमलं नाही ते माझ्या मुलांनी केलं महाराज. 12 वर्ष मी तुला नैवेद्य दाखवतोय, पण तुला उपवाशी ठेवलं. 12 वर्ष तुझं ठेविले उपवाशी, तुला उपवाशी ठेवलं, पण आजी जेविले नामदेवे. नामदेव महाराजांनी मात्र नामदेवाने आज तुला जेवाय घातलं. म्हणून नामदेव महाराजाचं चरित्र गोड आहे महाराज, पण मला अभंगाकडे जायचंय. आहे का नाही? म्हणून भक्ती म्हटलं की नामदेव महाराजाकडे पाहून ते नामदेव महाराज या ठिकाणी संतांच्या संगतीमधले सुखाचं वर्णन करतायत. महाराज विठ्ठल सर्वजण आपण सुज्ञ आहे महाराज. हा संगत कोणाची करावी महाराज? कोणाची संगत करावी? 5 चांगल्या व्यक्तीच्या संगतीमध्ये असला, 5 श्रीमंत व्यक्तीच्या संगतीमध्ये असला, तर 6वा नंबर श्रीमंतीचा तुमचा आहे महाराज. माझं बोलणं कळतंय का? आणि 5 वाईट व्यक्तीच्या संगतीमध्ये असला, तर 6वा वाईटाचा नंबर तुमचाही महाराज. म्हणून नेहमी संगत करताना चांगल्याची करा महाराज. पावसाचं पाणी आणि त्या पाण्याचा थेंब आहे, तो पाण्याचा थेंब गवतावर पडला तर त्याचं धव होतो महाराज. तोच पाण्याचा थेंब गरम तव्यावरती जर पडला तर त्याची वाफ होती. ऐकलंय तुम्ही? विठ्ठल विठ्ठल तेच पाणी गरम तव्यावरती पडलं तर त्याची वाफ होती. आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो महाराज. तसं आपण ठरवायचं, आपण गवतावर पडायचं का गरम तव्यावर भाजून घ्यायचं का शिंपल्यामध्ये पडायचं? 11वा श्रीपतीने पंते, 11वा श्रीपतीने, 11वा श्रीपतीने पंते, 11वा श्रीपतीने पंते. संताचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती, 11वा श्रीपतीने पंताचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती, 11वा श्रीपती येणे पंते, येणे पंते. सुंदर प्रमाण गेलं. संताची संगती मनोमार्ग गती आणि 11वा श्रीपती येणे पंते. म्हणून संताच्या संगतीमध्ये राहा. आहे का नाही? पण संगत कुणाची करावी महाराज हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे महाराज. एका श्रीमंत घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. मोठं घर होतं आणि त्या घरी म्हणून महाराज पार्टीचं आयोजन केलं. आता पार्टी कशाला म्हणतात मला बी माहिती नाही, इंग्लिश शब्द आहे का मराठी, पण म्हणतात पार्टी म्हणून मी म्हणतोय. आणि त्या पार्टीत आयोजन केल्यानंतर तिथं चोरांना निमंत्रण दिलं. श्रीमंतांनी काय केलं? चोरांना निमंत्रण दिलं. पार्टी जंगी झाली महाराज, मोठी झाली. पण एक गोष्ट घडली, कारण चोरांना निमंत्रण दिल्यामुळं त्या मालकाच्या घरच्यांच्या गळ्यातला नेकलेस 2-2.5 तोळ्याचा होता. काय मला द्यायचंय काय तेव्हा? किती महाग असलं तरी होय. मग कीर्तनकाराने वजनात बोलावं, गरिबीत सांगायचं नाही. आहे का नाही? 2.5 तोळ्याचा नेकलेस महाराज. पाहिलं गळ्यात तर गळ्यात नेकलेस नाही. चोरीला गेला महाराज. आता विचारायचं कुणाला? मग त्या मालकानं सांगितलं, कुणी का नाही ना म्हणला, पण मी आता 1 मिनिटासाठी लाईट बंद करतो
आणि टेबलवरती वाटी ठेवतो म्हणले. हां, लाईट बंद केली की ज्याने कोणी घेतलाय त्याने त्या वाटीमध्ये ठेवा. आता ती व्यक्ती श्रीमंत होती. हां, वाटी काय स्टीलची होती काय? वाटी सुद्धा सोन्याची होती. एका मिनिटासाठी वाटी लाईट बंद केली आणि लाईट बंद करून लाईट परत चालू केली महाराज. नेकलेसच्या जाग्यावर वाटीच गायब झाली. संगतीचा परिणाम महाराज. थोडा क्षण फक्त, थोडा वेळ चोरांची संगत घडली तर चोरी झाली महाराज. म्हणून संगत लय महत्वाची महाराज. कुणी कुणाच्या संगतीमध्ये जावं हे लय महत्वाचे महाराज. द्राक्ष गोड आहे का आंबट आहे? हा, खाली नाही का तुम्ही? खाली ना. मग सांगत राहा. द्राक्ष कशी? गोड आहे. गोड आहे महाराज द्राक्ष. पण जर द्राक्षानं जर लिंबाच्या झाडाची संगत केली तर कशी होईल? कडू होईल. हे महाराज मी माझ्या पदरचं सांगत नाही. द्राक्षेचा वेल लिंबावरी गेला, कडू का हो झाला? संगती गुण. तो संगतीचा परिणाम होतो महाराज. लिंबाची संगत द्राक्षेच्या वेलाला घडली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्यात कडूपणा आला. द्राक्षे जर लिंबाकडे गेली नसती तर गोडच राहिली असती महाराज. पण त्यानं संगत या ठिकाणी लिंबाची केली आणि लिंबाची संगत केल्यामुळे ती कडू झाली. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा संगत करताना या ठिकाणी अशी संगत करा की ज्याच्यामुळं तुमचा उद्धार होईल. म्हणून नामदेव महाराज म्हणले आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये संगत केली. कोणाची केली? संताची संगत केली. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताई पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजाची भेट झाली. आणि नामदेव महाराजाची भेट झाल्यानंतर ज्ञानोबारायनं लोटांगण घातलं. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी. नाटाच्या प्रकरणामध्ये, तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये हे आलेले महाराज. लोटांगण घातले नामदेव महाराजाला या ठिकाणी लोटांगण घातलं. ज्ञानोबारायने उठवलं महाराज. मिठी मारली, आलिंगन दिलं. म्हणजे महाराज काय प्रयोजन? आळंदीवरून काही नाही, आपल्या दर्शनाचा योग. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, आपली संगत झाली. नामदेव महाराजाचं कीर्तन वाळवंटामध्ये झालं महाराज, आहे का नाही? त्याचं वर्णन सुद्धा आलंय. झाली चंद्र भाग्य वाळवंटी, टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. टाळ टाळ टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटी. नामदेव महाराजाचं कीर्तन चालू पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये. ज्ञानोबाराय जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी नामदेव महाराजांना ज्ञानोबारायने सांगितलं, महाराज काय म्हणता? चला आमच्या बरोबर तीर्थयात्रेला. नामदेव महाराज म्हणले तीर्थयात्रेला तुमच्या बरोबर? हो म्हणले, चला. मी देवाला सोडून आजपर्यंत कुठं गेलो नाही, आणि जायचं म्हटलं तर मला देवाची परवानगी घ्यावी लागेल. जसं की घरून एखाद्या ट्रिपला जायचं म्हटलं तर घरच्यांची परवानगी पाहिजे महाराज, आहे का नाही?
तसं नामदेव महाराज म्हणले देवाला विचारावं लागेल. आणि ते विचारण्याची जबाबदारी तुमच्यावरती. रावळामध्ये गेले, भगवान परमात्म्याला पाहिलं, भगवान परमात्म्याला विचारलं, ज्ञानोबा म्हणले देवा नामदेव महाराजाला तीर्थयात्रेला घेऊन जायचंय. आणि मग मात्र देवानं सांगितलं माऊली तुम्ही म्हणून तुमच्या बरोबर मी लावतोय. तसं तर नामदेव महाराज मला सोडून कुठे गेलेच नाहीत, परंतु तुमच्या बरोबर मी नामदेव महाराजाला लावतो. पण नामदेव महाराजांनी देवाला आड घातली, देवा मी जातो, पण माऊली जर म्हणतील हिथं पाया पडन तिथं पाया पड तर ते मला जमणार नाही. आहे का नाही? कटेवरी कर नाही ज्या देवा, त्याचं दर्शन सुद्धा मी घेणार. जो भगवान परमात्मा विटेवरी उभा नाही त्याचं मी दर्शन घेणार नाही. ठरलं. महाराज तीर्थयात्रेला गेले. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर पंजाब पर्यंत वारकरी संप्रदायाची पताका फडकवली महाराज. तीर्थयात्रेहून परत आले आणि आल्यानंतर ज्ञानोबाराय आळंदीला गेले, नामदेव महाराज पंढरपूरला आले. आणि मग तीर्थयात्रेहून आल्यानंतर काय मावद्याचा कार्यक्रम. आणि मावद्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सगळी बोलवली वारकरी महाराज. आणि वारकरी बोलावल्यानंतर तो मावद्याचा कार्यक्रम झाला. आणि बसल्यानंतर नामदेव महाराजांना त्या वारकऱ्यानं विचारलं, महाराज तुम्ही तीर्थयात्रेला गेला, संतांच्या संगतीमध्ये गेला, पण तिथला अनुभव आम्हाला सांगा. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. आपला पारी गे नाही तेथे, आपला पारी गे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपला पारी गे नाही कोठे, आपला पारी गे नाही कोठे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना मग तो अनुभव या ठिकाणी महाराजांना त्या साधकांना सांगितलं. म्हणे संत संगतीचे काय सांगू सुख. काय या शब्दाला महत्व आहे महाराज. काय शब्द तीनदा घेतला जातो. कधी एखाद्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे, पण आज जोड विषय आहे जरा. कधी कधी असं सुद्धा ऐकायला शिकलं पाहिजे महाराज. विठ्ठल जेवणाचा कार्यक्रम आहे महाराज. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर या ठिकाणी चर्चा निघाली. कसं होतं जेवण. म्हणजे काय सांगू जेवणाचं. आणि जेवण होतं त्याच्यात मीठ नाही, तिखट जास्त झालेलं आहे का नाही. त्या जेवणाला चव नव्हती. काय त्या जेवणाचं म्हणजे काय हा शब्द याच्यासाठी वापरला. दुसरा कशासाठी वापरला जातो. दुसऱ्या ठिकाणी एकच जेवण होतं महाराज. तिथं विचारलं कसं झालं महाराज जेवण. काय सांगू जेवण राव. आहे का नाही. गुलाबजामुन, बासुंदी, जे नाही ते पदार्थ होते महाराज. त्याच्यासाठी एकदा काय वापरलं महाराज. आणि तिसरा काय कधी वापरतात. एका ठिकाणी महाराज सत्कार समारंभ होता आणि एक जणाला सांगितलं महाराज तुम्ही जाऊन जरा 2 शब्द त्यांच्याबद्दल बोला. पण त्याची स्टेज डेअरिंग कधी केलेली नव्हती. ते माईकवर कधी गेलेलं नव्हतं. 4 माणसात कधी बोललेलं नव्हतं. आणि त्याला उठवलं महाराज. आणि त्याला उठवल्यानंतर मात्र ते म्हणलं आता काय बोलू मी. ह्याच्यासाठी एकदा महाराज म्हणून 3दा काय शब्द.
तसं महाराजांना सुद्धा साधक म्हणले, महाराज तुम्ही काय हा शब्द वापरला, म्हणजे सुख आहे म्हणून सांगितलं तुम्ही का नाही म्हणून सांगितलं? महाराज म्हणले ज्या सुखाची अनुभूती आम्हाला आली तेच आम्ही सांगत असतो. अनुभवाने अंगा तेहा जगात तसे, ते जगात तसे, तेहा जगात अनुभवाने अंगा तेहा जगात तसे, तेहा जगात तसे, तेहा जगात तसे, गोड मामा म्हणतो डबल देत जा. तर सिंगल दिली की एस टी थांबती, आहे का नाही, आणि डबल दिली की एस टी चालू होते महाराज, आहे का नाही. म्हणून अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. जो अनुभव या ठिकाणी स्व अनुभव आलेला आहे तोच या ठिकाणी समाजासमोर संत मांडतात. म्हणून संगत लय महत्वाची महाराज. संगत बिघडली की सगळं बिघडतं महाराज. एक व्यक्ती चालत रस्त्याने निघाला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस रखरखत ऊन आहे, आणि जात असताना भर दुपारी ऊन लागतंय म्हणून थोडीशी विश्रांती घ्यावी असं मनामध्ये विचार आला. आणि एक झाड दिसलं, त्या झाडाच्या खाली जाऊन त्यानं विश्रांती घेतली. परंतु त्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं झाडाला पाला कमी होता, सावली झाडाची कमी होती, तर सावलीमध्ये झोपलं. परंतु सूर्य काय थांबतोय का महाराज? सूर्य सरकला आणि त्याच्या तोंडावरती ऊन आलं. हे पाहिलं राजहंस पक्षानं. त्या राजहंस पक्षाच्या मनामध्ये विचार आला, याला ऊन लागतंय, आपण सावली धरावी. मग सावली धरावी म्हणून पवार महाराज ते जिथून ऊन पडत होतं त्या फांदीवरती राजहंस पक्षी पंख पसरून बसला. झोपलेल्याला सावली भेटली, परंतु हे चित्र वरून जाणाऱ्या कावळ्यानं पाहिलं आणि तो कावळा वळून आला म्हणून कावळा, वळला म्हणून कावळा. का वळला? का वळला? त्याला वाटलं राजहंसाच्या पंखावरती आपण सुद्धा बसावं महाराज. पण कावळा काय इतका शिया नाही का? असं कावळं गावगाव सुद्धा असत्यात, ते नुसतं काव 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 करते. ते आलं मात्र आणि त्या राजहंसाच्या पंखावरती बसलं. आणि बसल्यानंतर नुसतं बसलं नाही महाराज, त्यानं विष्ठा केली आणि ते विष्ठा त्या झोपलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती पडली. आणि विष्ठा केल्यानंतर ते काम झालं, निघून गेलं महाराज. पण ह्यानं पाहिलं पक्षाची विष्ठा आहे, वरती पाहिलं राजहंस आहे. विचार मनामध्ये आला, हायाच पक्षाने आपल्या अंगावरती विष्ठा टाकली, दगड घेतला आणि राजहंसाला मारला. असा मारला. मग मला सांगा, राजहंस पक्षाला कावळ्याची संगत किती वेळ घडली? अर्धा क्षण घडली महाराज. पण त्याचा परिणाम असा झाला महाराज, त्या वाटसरून राजहंसाला दगड मारला. म्हणून संगत लय महत्वाची. म्हणून नामदेव महाराज म्हणले, आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो आणि त्या संगतीमध्ये आम्हाला सुखाची प्राप्ती घेतली. बघा, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वाल्याचा सुद्धा वाल्मिक झाला. सर्वांना माहित आहे. नारद महर्षी एकदा वाटेने निघाले आणि जात असताना या ठिकाणी वाल्या कोळ्याने अडवलं आणि नारद महर्षीला सांगितलं, तुमच्यापाशी जे आहे ते मला द्या, कारण माझा धंदा आहे म्हणले वाटमारीचा, लुटमारीचा. नारद महर्षी म्हणले, आमच्यापाशी काय, आम्ही साधू संत म्हणले. आमच्यापाशी काहीच नसतं. संतापाशी काय असतं महाराज? काय सुद्धा नसतं. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखी ती. ऐका नाही, संत महात्म्यापाशी काही नसतं महाराज. बघ, नारद महर्षीनं सांगितलं, माझ्याकडे विना विना घे. ये वाल्या कोळी म्हणला, विना घेऊन काय करू? आहे का नाही? आणि खरंय महाराज, ज्याचं काम त्यानेच करावं. दुजा करे तो गोता काय, आहे का नाही? पखवाज मनू महाराजाला येतोय त्यांनीच वाजवावं. गायन प्रसादला आम्हाला येतोय त्यांनीच करावं. गाता येईल तेनीची
गावे आहे का नाही. हा आपण ते फक्त ऐकत राहावे. विना घेऊन म्हणे काय करू. हा आणि दुसऱ्या चुकीचं काम होतं महाराज. हा असंच आम्ही कोरोना काळात भजन केलं मंदिरातून. भजन दोघांनी नरोटे महाराज मी होतो, दोघांनी भजन केलं आणि भजन झाल्या महाराज बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एक व्यक्ती आला गावातला, म्हणे महाराज आपल्या आईचा दशक्रिया विधी आणि तेवढा तुम्ही करा. म्हणलं ते कसं आम्हाला जमल. हां म्हणे महाराज तुम्ही मयत हे सगळं तुम्ही पुढं पुढं असता तेवढं तरी तुम्हाला करायला काय होतं या. हां काकाला अनुभव आहे का नाही. हां बघ म्हटलं हां काकाला बोलव. म्हणे काका कोरोनामुळे येत नाहीत. हां आपलं मनामध्ये विचार केला काय करायचंय. हां पिंडदान तर करायचं, पिंड करायचे. हां आणि झालं. मग ते म्हणले महाराज असं करा. हां काका 2500 घेतो ते तुम्हाला 3000 देतो. म्हणलं साहित्य लागतंय ते घेऊन या. ते म्हणला महाराज आणि 2000 देतो, साहित्य घेऊन या तुम्हीच. म्हणलं जाता जाता काय घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, तांदूळ घ्यायचं, थोड्या गवऱ्या न्यायच्या, गोमूत्र न्यायचं. बघ महाराज. हां त्यानं सांगितलं म्हणे महाराज दशक्रिया विधी. म्हणलं चालते, साहित्य बी आपणच घेऊन जायचं. आणि मग 10व्या दिवशी आम्ही गेलो, त्या घाटावरती बसलो. बसल्यानंतर त्या व्यक्तीला फोन केला. हां म्हणे महाराज तुमच्या आईचं 10वं आहे. म्हणलं या की तुम्ही. त्यांनी सांगितलं महाराज मला अर्जंट काम आलंय, मी आता पुण्याला गेलोय. आला का. म्हणलं पण पिंडदान कोण करायचं. म्हणला तेवढं तुम्ही करा. हां अरे पण म्हणलं दाढी मिशी काढायला लागते. हां म्हणला तुमचीच काढा की. हा अजून 5 देतो म्हणला. आला हे काय पैसा होत असतं का. हां सांगायचा भाग एवढाच आहे, ज्याचं काम त्याने करू जाईल. हां म्हणून नारद महर्षीनं सांगितलं विना विना नको म्हणले माझ्याकडे. हां बघ वाल्या कोळी म्हणले. नारद महर्षी वाल्या कोळ्याला म्हणले तू मला मार पण मी सांगतो तेवढं कर. काय. हां आजपर्यंत तू कुणासाठी केलं. म्हणे घरच्यांसाठी केलं. मग घरी जाऊन मुलाला आणि पत्नीला विचार की आजपर्यंत जे मी तुमच्यासाठी प्रपंचासाठी केलंय या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का. त्याच्यासुद्धा मी तुला चालना मिळाली. महाराज पळत गेलं घरी, बायकोला हाक मारली, मुलाला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर विचारलं म्हणे माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का. त्यांनी सांगितलं तू केलंय तू फेडायचं. हां याच्यात आम्ही सहभागी नाही. म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणले महाराज कुणी कुणाचं नाही रे नाही कुणाचे कोणी 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 बहीण कुणाची भाव कुणाचा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे मेल्या मागे सर्व राही रे सर्व राही रे सर्व राही रे मेल्या मागे सर्व राही रे तुटतील धागे दोरे तुटतील रे
एकला प्राण्या ओ अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कोणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझी माझी म्हणून मग नारद महर्षी वाल्या कोळी पळत आला नारद महर्षीचं पाय धरलं म्हणे महाराज आता या पापातून उतराय होण्यासाठी काय करावं लागेल मग त्याला राम नामाचा मंत्र या ठिकाणी दिला महाराज आणि राम नामाचा मंत्र दिल्यामुळं झाला परिणाम असा बोलिले वाल्मिक तैसाची करेन आणि वरतून दावेल नामा म्हणे किंवा केले रामायण रामादी आणि भगवान परमा कोळीयाची कीर्ती वाढली गहन भगवान परमात्मा जन्माला याच्या आधी रामायण लिहून ठेवलं याचा परिणाम असा झाला महाराज जसं लिहिलंय तसं वागावं लागलं तीळ मात्र इकडं तिकडं सारता आलं नाही महाराज म्हणून या ठिकाणी हे संत संगतीचा परिणाम आहे महाराज म्हणून महाराज म्हणले संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तिथे आपला आणि परक या ठिकाणी नाही संताच्या जवळ आपपर भाव नाही महाराज आपल्यापाशी आपपर भाव आहे दोन मुलं जर खेळत असली आणि त्या मुलाचं वडील जर काही खाऊ घेऊन आले तर त्या मुलाची आई म्हणते शेजारच्या मुलाला बाळा तुझ्या घरी बोलावलंय तू घरी जा आणि ते घरी लावते ना आपल्या मुलाला मात्र घरामध्ये नेऊन खायला घालते तसं संताकडे आपपर भाव नाही महाराज यारे यारे लहान थोर याती भलती नारी सकळांशी येते आहे अधिकार म्हणून संतापाशी आपपर भाव नाही म्हणून म्हणले महाराज संत काय आहेत थोर आहेत साधू काय साधू थोर जाना 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 कलयुगे साधू थोर जाना कलयुगे साधू थोर जाना 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 कलयुगी साधू थोर जाना कलयुगी साधू थोर जाना 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 कलयुगे साधू थोर जाना कलयुगे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी कलियुगी वाह म्हणून महाराज म्हणले साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी पण हा थोरपणा अंगी येण्यासाठी किंवा हा मोठेपणा अंगी येण्यासाठी नरोटे महाराज साधू काय करतात व साधू भजन करतात कसं करतात दिनरजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा टाळ टाळ हा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी
हाच धंदा हो दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाच धंदा 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 गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाच धंदा दिन रजनी हाच धंदा दिन रजनी हाच धंदा दिन रजनी दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे ते साधू जे संत या ठिकाणी दिवसभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. हा कसं करतात? दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा. त्यांना दुसरा धंदा नसतो महाराज. हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण कसं करतात? हा सगळ्यांनी हात वरती घ्यायचं महाराज. जा घ्या ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वरती घ्यावा. आणि त्या एकाच भगवान परमात्म्याचं भजन करतात. कुंडली कमल हरिल श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय 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 विठोबा. यहलोकी तुची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नोहे कदा. हा साधूकडे या ठिकाणी भ्रम कसलाही नसतो महाराज. तुकोबारा एकदा लोहगावला निघाले. रात्रीची वेळ आहे आणि रात्रीची वेळ असताना या ठिकाणी काही चोर तुकोबारा यांना अडवलं. महाराज कुठं? निघालो कीर्तनाला भजनाला. आम्ही येऊ का बरोबर? चला. महाराजांबरोबर ते निघाले. परंतु त्यांच्या मनामध्ये चोरीचा विकल्प होता महाराज. लोहगावमध्ये गेले. पाटलाचा वाडा पाहिला. महाराजांना म्हणले महाराज ह्या वाड्यामध्ये तुम्ही आतमध्ये जावा आणि गेल्यानंतर मोठ्या मोठ्या वस्तू बाहेर फेका म्हणले. आता त्यांना वाटलं मोठ्या म्हणजे मौल्यवान किमतीच्या जिन्स असतील. तर महाराज आतमध्ये गेले. पहिल्यांदा जातं बाहेर फेकलं. परत पाटा फेकला. परत वरवटा फेकला. चोर म्हणले महाराज हे काय कामाचं नाही, हलक्या हलक्या वस्तू फेका. महाराजांनी किरसुनी बाहेर फेकली. चाळण बाहेर फेकली. डब्याची टोपणं बाहेर. म्हणले महाराज काय चोरी करणार नाही. महाराजांना काय मग काय करू? चोर म्हणले महाराज तुम्ही थांबा, तुम्ही ह्या खोलीमध्ये शिरा, आम्ही बाकीच्या खोलीमध्ये शिरतो. बाकीच्या खोलीमध्ये ते चोर शिरले. महाराज एका खोलीमध्ये शिरले. पण महाराजांच्या लक्षात आलं या गडबडीत म्हणले 4 वाजल्या आणि पहाटेच्या 4 वाजल्या. आता काय झालंय म्हणे काकड्याचं टायमिंग झालं. महाराज अंगणामध्ये आले ना अंगणामध्ये आल्यानंतर मात्र महाराजांना दम निघला नाही. म्हणून महाराजांनी चालू केलं उठा पांडुरंगा
केल्याबरोबर घरातला मारक बाहेर आला. हा बघितलं महाराज, जय हरी कधी आला? हा रात्री चालूय म्हणे. हा मग तुम्ही एकटेच आला का? महाराज म्हणले मी एकटा आलो नाही. हा सगळं भजनी मंडळ आणलंय म्हणले बरोबर. हा मग कुठं आहे बोलवून घ्या. हा महाराजांनी सगळ्याला बोलवलं. महाराज हा चोर थर 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 कापायला लागली. म्हणजे आता काय होते काय नाही. पण महाराज म्हणले, हा ते मालक म्हणला, महाराज बऱ्याच दिवसानं तुमचे पाय आमच्या घराला लागले आणि तुमच्यामुळे ह्या वारकऱ्यांचं पाय सुद्धा आमच्या घराला लागले. हा तुमचा जसा आदर तिथ्य सत्कार करणार तसाच ह्या वारकऱ्यांचा सुद्धा करणार म्हणले. हा मग काय महाराज, हा चांदीचा पाट, हा पुढं सोन्याचं ताट, काय आपल्याला द्यायचं, अगरबत्तीचा घमघमाट, हा आणि मग पंक्ती बसल्या, जेवायला घातलं, जेवाय घालून सगळ्याचा सत्कार केला. सगळ्या सत्कार केल्यावर मग मात्र चोराच्या मनातून चोरीचा उद्देश गायब झाला. म्हणले रोज म्हणले महाराजांबरोबर आपण फिरत जाऊ म्हणे. हा पोटाचं भागल्यावर चोरी करायची काय गरज आहे महाराज? हा म्हणून ही संतांच्या संगतीचा परिणाम आहे. संत आपल्यासारखे करतात. म्हणून या ठिकाणी संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही तेथे, साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. परंतु संत काय करतात महाराज, जसं गाई दूध देते आणि सगळ्यांना, आपल्या वासरालाच नाही सगळ्यांना देते महाराज, तसं संत सुद्धा या ठिकाणी आपल्यालाच नाही सगळ्यांचा सांभाळ करतात. कसं शेवटच्या चरणामध्ये नामा मने गाय दूध एक सार, 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 साधू निरंतर वरता तैसा, साधू निरंतर वरते तैसा, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू निरंतर वरते तैसा, साधू निरंतर वरते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, जाना कलियुगी, कलियुगी, कलियुगी.
सगम पदनी सा हे साधू थोर जाना कलयुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. एवढंच असेल असं काही नाही, याच्याही पेक्षा जास्त असू शकतं, परंतु माझ्या बुद्धीला जेवढं जमलं तेवढं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते आपल्याबरोबर घेऊन जा, आपलं कल्याण होईल. जे चुकीचं आहे ती माझी मला परत द्या, पदर पसरतो, पदरात बांधतो, सबस्टेशन पशी गेलं की सोडून देतो. तुम्हाला वाटलं घरी नेतो, चुकीचं निघून ढीग लागेल गेला माझ्या घरी आहे का नाही. म्हणून जे बरोबर आहे ते आपल्याबरोबर घेऊन जा, आपलं नक्कीच कल्याण होईल. म्हणून या गलांडे परिवाराला धन्यवाद देतो महाराज. कारण आज ज्या मातोश्रीचं वर्षश्राद्ध आहे त्यांचा अनुभव आम्ही जवळून घेतला महाराज. 5वी ते 10वी आम्ही या ठिकाणी आपल्या गावामध्ये नवे माझं सुद्धा गाव आहे का नाही. माझी परमार्थाची सुरुवात म्हटलं तरी आपल्या गावामधनं झालेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आज ज्या व्यक्ती नाहीत त्यामध्ये या गावामध्ये आठवण येते आलेल्या दादामामा सपकाळ असतील, भगवान बुवा असतील, आमचे महादेव महाराज जावळे असतील, हे सर्व व्यक्ती प्रेमाची मंडळी महाराज. पण आज 2 व्यक्ती त्याच्यातल्या गेल्या ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ शिकलो. आणि म्हणून शिक्षण घेत असतानाच महाराज दुपारची सुट्टी झाली आणि जेवण केलं की पाणी प्यायलाच इथं यावं लागायचं महाराज. या घराच्या पलीकडच्या साईडला टाकी दादा आहे का नाही, आहे का आता? आता नाही का? पहिली दादाने तिथं टाकी बांधली होती महाराज, पाण्याची टाकी होती. आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी जेवण तिथं करायचे आणि पाणी प्यायला मात्र इथं यायचे. बरं का काका? आणि अगदी घरच्यासारखं वातावरण या ठिकाणी असायचं. वडील असतील, दादांची आई असतील, कुणीही काही बोलत नव्हतं महाराज. नवे पाणीच प्यायला नाही, घरात टी व्ही चालू असायची, क्रिकेटच्या मॅच असल्या की पुरं घरात यायची आणि ते मॅच बघत बसायची महाराज. इकडं गेलं तर खाली साहेबांच्या विहिरीवरती इथं पलीकडं पाणी प्यायला जायचं, बापूच्या इथं पाणी प्यायला जायचं. म्हणून अगदी आईंचा स्वभाव चांगला होता, गोड होता. म्हणून या ठिकाणी या परिवाराची स्नेहाचे संबंध महाराज. अगदी कुठलाही मुलगा काही केलं तरी कुणाला काही कधी बोलत नव्हती. त्या टाकीचं क्वाक मोडलं ना तरी कुणाला काही कधी बोलत नव्हती. म्हणून आनंदाने सगळी मुलं या ठिकाणी पाणी प्यायला यायची. पाण्यासारखं पुण्य कुठेही दुसरं महाराज आहे का नाही. म्हणून या परिवाराचं पुण्य भरपूर आहे महाराज. म्हणून आज या ठिकाणी मला या सेवेचा योग आला. म्हणून परत एकदा या परिवाराचं या ठिकाणी धन्यवाद देतो, मनापासून या ठिकाणी आभार मानतो. म्हणून तुम्ही म्हणाल महाराज तुमचा काटा लईच बरोबर आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे काय? नाही, पण माझं घड्याळ बरोबर आहे महाराज. तुम्ही वेळेच्या पुढं जात नाही. का जात नाही? मी कुणाचं काय घेत नाही म्हणून वेळेच्या पुढं जात नाही. ठीक आहे नाही. नाहीतर मग त्याचं वर टाईम कशाला, वर टाईम कोणी सांगितलं वर टाईम करायला? ह्यालाच दमून गेले ती माणसं आहे की नाही. कधी सोडल म्हणते ती महाराज आहे की नाही. म्हणून या ठिकाणी मी असं महाराज आहे, आता जरी एखादं उठून उभा राहिलं म्हणलं बुवासाहेब तुमचं आम्हाला पटलं नाही पटलं माझं तुमचा कुठं बांधला बांध आहे. मी सेवा करताना त्या पंढरपुरात बसलेल्या मालकासाठी मी सेवा करत असतो महाराज. मी नेहमी सांगतो महाराज, गाड्यानं काम करावं पण करत असताना शेजाऱ्याला पटन असं करावं का मालकाला पटन असं करावं? मालकाला पटन असं करावं का? तर मालक पगार देणार आहे महाराज. तसं मी सेवा करत असताना मी सुद्धा माझ्या पंढरपूरमध्ये बसलेल्या मालकाला पटन अशी सेवा करतो, कारण तो पगार माझा तो मालक करणार आहे महाराज. म्हणून तो का म्हणे देवा आणि हीच माझी भोळी सेवा. म्हणून
परत एकदा या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर श्रेष्ठी म्हणजे नंदू महाराज यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा महाराज. शेवटच्या भैरवी चालू होतील, नंतर फुलाचा अभंग होईल, नंतर पुष्पवृष्टी, नंतर आरती. कांदलगाव आणि करेवाडी. साधू तोर झाला, 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 कालयोगे, साधू तोर झाला, 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 कालयोगे. साधू तोर झाला, कलयो, साधू तोर झाला, कलयो योगी, साधू तोर झाला, साधू तोर झाला, साधू तोर झाला, साधू तोर झाला, साधू थोर जाना, 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 कलयुगे रे ना दर 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 इरादे लाख बनते हैं, वाह महाराज वाह. इरादे लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं. नीट ऐका. इरादे लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं, लेकिन यहाँ वही लोग जाते हैं, वरती तेच लोग जातात जिन्हें भगवान जी खुद बुलाते हैं. हो साधू थोर जाना,
साधू थोर जाना कलयुगे साधू थोर जाना कलयुगे साधू थोर जाना 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 साधू थोर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय घरातली पुढे या जय विठ्ठल